आई ग उचलते रे बाबा उचलते. हॅलो हॅलो आई. अगं ताई कशी आहे? बरी आहे ना? हो बरी आहे ना. अगं पण तुझा आवाज कसा येतोय? ते बरं वाटत नाही मला जरा. काय ग काय झालंय? भयंकर पित्त झालंय. अरे बापरे. डॉक्टरांकडे गेली होतीस का? ऑफिसला जातेस? नाही 2-3 दिवस गेले नाही. उलट्या होत आहेत सारखं काही खाल्लं की. मी औषधं घेते 2-3 दिवसात बरं वाटेल मला. बरं पण कशामुळे झालंय म्हणतात डॉक्टर? ते अगं इथे तिथे राहणं अनुताईचं ते तसं झालं आणि मी डायरेक्ट दौऱ्यावर गेले होते ना. तिथे खाणं पिणं बाहेरचं धावपळ सगळी म्हणून असेल कदाचित. मी ठेवते हा फोन. नाही ते डॉक्टरांच्या गोळ्या आहेत ना त्याच्यामुळे सारखी झोप येत असते. बाय. सांगते ही का काहीतरी सिरियस आहे? सरंजामे मी तुम्हाला 17 वेळा सांगितलंय पोलीस स्टेशनला जात जाऊ नका. तुम्हाला काय एवढा उत्साह आलाय? आपल्याला सेटलमेंट करायची नाहीये कळलं? मॅडम तुम्हाला काय वाटतं मी हे सगळं कशासाठी करतोय? केवळ तुम्हाला मदत करण्यासाठी? तुम्ही वाटेल तसे माझे अपमान केले ते सगळे सहन करून केवळ लोचत उत्साह दाखवायचा म्हणून? सॉरी मॅडम पण मी आणि माझा भाऊ निशांतला गेली 10 पेक्षा जास्त वर्ष ओळखतो. लाखो रुपयाचं काम आम्ही त्याच्यासाठी केलंय. त्याच्याविषयी काही वाटतं म्हणून मी हे सगळं करतोय. त्याचा मृत्यू पोलिसांना खून वाटावा असा जेव्हा संशय सगळीकडे पसरतो आहे तेव्हा नुसतं स्वस्थ बसून राहणं मला अत्यंत गैर वाटतं. निदान पोलिसांचा हा संशय दूर करण्यासाठी पोलिसांना फक्त संशयच घेता येतो. त्यांचं कामच आहे ते मॅडम. त्याचाच पगार मिळतो त्यांना. मी तुमचं काम करतो त्याबद्दल तुम्ही मला पैसे देताच ना? आणि संशय यावा अशीच परिस्थिती आहे. अहो पण संशय घ्यायला काही कारण तर पाहिजे. कम ऑन मॅडम. पैसा मनी निशांची इस्टेट काय मॅडम? झोपडपट्टीतल्या एखाद्या माणसाने जर का उंदराचं विष खाऊन आत्महत्या केली तर त्याचा इस्टेटसाठी खून झाला असावा असा संशय पोलीस झोपेत सुद्धा घेणार नाही. पण निशांच्या बाबतीत घेतील राईट? करेक्ट. निशांच्या बाबतीत घेतील. हो पण त्याची इस्टेट पैसा या दोघांची वारस फक्त आम्ही दोघेच होईल. मी आणि मोहिनी. त्याचं जे काही आहे ते फक्त आमच्या दोघींचंच तर आहे. मग काय अर्थ आहे संशय घेण्याला? मॅडम निशांनी मृत्यूपूर्वी त्याचं एखादं मृत्यूपत्र तयार केलं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हा दोघींशिवाय जर अजून कोणाचं नाव असेल तर? नाही म्हणजे त्यांनी मृत्यूपत्र केलेलं मला तरी नाही आठवते. Then find it out. शोध घ्या. घरात तुमच्या वकिलाकडे शोध घ्या. काय त्यांनीच कोणीतरी हे सगळं संशयाचं जाळं पसरवून पोलिसांचा संशय वाढवला असण्याची शक्यता आहे. पण हे कोण करेल?
मी खात्रीने नाही सांगू शकणार, पण अंदाज करतो. निशांतचे काका, त्याचा चुलत भाऊ, विचार करा. आकांक्षाची अशी तडकाफडकी ट्रान्सफर झाली की? हो ना, म्हणजे मलाही बंगलोरला गेल्यावर 2 दिवसांनी फोन करून कळवलं तिने. मला तर वाटलं की मस्करी करते वीरेंद्र. तिनं तुझी मस्करी करावी इतपत तुम्हा दोघांमध्ये? नाही, म्हणजे आमचा तसा प्रयत्न होता, म्हणजे संबंध सुधारावेत म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो आम्ही. पण आता आकांक्षा बंगलोरला गेली, त्यामुळे त्याच्यात पुन्हा खंड पडला. वेल, तन्वीर बाहेर गेलाय का? घरी नाहीये? नाही नाही, आहे ना, घरातच आहे. बोलव का? हो, म्हणजे तनू, ए तनू, काय सुधाई? जरा बाहेर ये. हॅलो. हॅलो. कसा आहेस? मी बरा आहे. सुधाई, आज टीव्हीवर एक छान कार्यक्रम आहे, मी तो बघत बसतो. बस जरा इथे. अगं, मातृभूमीसाठी लढणाऱ्या जवानांवर आहे तो कार्यक्रम. व्हेरी इंटरेस्टिंग. आय डोंट वॉन्ट टू मिस इट. आय एम यात. किती बदललाय नाही? पूर्वीसारखा बडबड गडबड करायचा, एकदम शांत झालाय आता. खूप फरक पडलाय ना ह्याच्यात. त्याला कारणही तशीच घडलीत वीरेंद्र. आकांक्षाची अशी तडकाफडकी ट्रान्सफर झाली, ह्याला धड निरोपही दिला नाही. रातोरात निघून गेली ती. नंतर फोन केले तिने, पण त्यामुळे खूप अपसेट झालाय तो. आणि निशांतचं हे निशांत महाजनचं कळलं असेलच तुला. हो. निशांतवर अंत्यसंस्कारही ह्यानेच केले. बिचारा, त्याचाही परिणाम झाला त्याच्या मनावर. अकाली प्रौढ झाला, एकदम गुमा झाला. माझ्याशी अरे धड बोलत नाही तो. तुटक वागतो. मनातलं कुणाजवळ काही बोलत नाही. पूर्वी याच तनूला अरे बाबा आता शांत राहा असं सांगायला लागायचं, आणि आता वेगवेगळे विषय काढून बोलतं करावं लागतं. आकांक्षाची अशी अचानक ट्रान्सफर कशी काय रे झाली? नाही म्हणजे तुझ्याशी तरी काही बोलली असेल ती? मला वाटलं तुमच्याशी बोलली असेल ती.
काही नाही, तिला ते काय पनिशमेंट प्रमोशनवरती तिथे पाठवलंय, बढतीची शिक्षा वगैरे काहीतरी. तिचा तो बॉस कोण कौशिक, त्याच्या नावाने खडे फोडत असते हल्ली. कौशिक? बरं, तू काही खास कारणाने आमच्याकडे आला होतास का? नाही नाही, असं काही विशेष कारण नव्हतं. मी निघतो. तन्वीरला बोलवता येईल? तनु, काय जरा बाहेर ये बा. काय मी निघतो. बाय. बाय. गुड नाईट. आय नो मॅडम, तुम्ही म्हणाला होतात मला यातलं काही सांगू नका, पण माझ्याच्यानीच राहवलं नाही म्हणून सांगायला आलो. काय झालंय का आता? इन्स्पेक्टर नायकांनी त्यांचा संपूर्ण तपास जवळजवळ थांबवलाय. खरंच? बरं झालं ग बाई. नाही म्हणजे अचानक हे सगळं कसं काय झालं? नाही म्हणजे त्यांची समजूत पटली का? आणि मुळात हे तुला कोणी सांगितलं, नायकांनी की काय? नाही, मग नायकांनी काही नाही सांगितलं मला, पण माझे इतरही काही कॉन्टॅक्ट्स आहेत ना पोलीस डिपार्टमेंटमध्ये, हां त्यांच्याकडून कळलं. बरं. काय आहे, त्यांचा कोणीतरी मुद्दाम गैरसमज करून दिला होता. तो बहुधा दूर झाला असावा. कसा? सांगितलं ना, माझे इतरही काही कॉन्टॅक्ट्स आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये. पण म्हणजे त्यांनी केस फाईल केली का? नाही, अजून असंच काही म्हणता येणार नाही, पण तसं जर झालं तर नाईक स्वतः येऊन सांगतील. बरं. पण त्यांचा तेव्हा योग्य तो मान राखा. हो. एनिवे, येऊ मी? थँक्यू. हॅलो. हो हो, हां हां. नाही, तुम्ही मुळीच काळजी करू नका. हो इकडे सगळं व्यवस्थित चाललंय. हो, मी पाहतो ना ते. हां 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 हो, पत्रानं उत्तरं ना पाठवतो. मॅडम, तुम्ही फक्त स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. हां. हो, अच्छा, बरं, थँक्यू. काय भोळे, आज पण दांडी का? बाई येत नाहीत आज पण. पोटात दुखतंय बाबा, काय करणार, काही केल्या थांबत नाहीये. खाल्लं तरी थांबत नाही खाल्लं तरी थांबत नाही. अरे काय हसताय क्या? हा 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 करून. तिकडून ती बाई एक ती दुखण्यानं आजारी झाली, हैराण झाली आहे. हे बरं नाही असं हे. पालक, तिकडे त्रास बाईंना होतोय, तुम्ही का तोंड पाडून बोलताय? हा, चला, आजही मानसिक सुट्टी. मानसिक नाही, मग मानसिक नाही रे, मानसिक सुट्टी. म्हणजे कसं, मेंटल कॅज्युअल लिव्ह. बर. शरीरानं ऑफिसमध्ये आणि मनानं आपल्याला पाहिजे तिथं. तू एक काम कर, तू फर्स्ट क्लास चहा सांगून दे जा. पैसे कोण देणार? हो, आज पैसे मी देतो. जा, चहा सांगून ये जा. बर. उघडा फाईल, उघडा. काका, बाईंना काय होत असेल हो? आलं. अरे ती आता स्वतःच्या तोंडानं सांगते ना की तिला पित्ताचा त्रास होतोय म्हणून, पोटात दुखतंय तिच्या.
काकांच्याही दुखत होतं याच्या आधी. काय हो काका? हो अरे म्हणून मी त्यांना उपाय सुचवायला गेलो तर माझ्यावरच कावल्या. आता याला काही अर्थ आहे का? म्हणजे कुणाला काही सांगायची सोय राहिलेली नाही, लगेच त्याचा विपर्यास. मला एक सांगा काका, की हे उलट्या होणं, पोटात दुखणं हे सगळं पित्ताचंच लक्षण आहे का? नाही म्हणजे आणखीन काही गडबड नसेल कशावरून? ए सुरव्या, तुझं डोकं नास काय मेल्या? नाच काय? मला एक सांगा तुम्ही, की ही बाई तरणीताठी बाई एकटी दौऱ्यावर जाते, एकटी राहते, कुठं काही घोळ घातला नसेल कशावरून? काही माहिती नाही, पण असेल सुद्धा. अरे हल्ली कुणाचा काही भरोसा देता येत नाहीये. सांगायचं पित्त झालंय म्हणून आणि असायचं काही भलतंच. काय तू तोंड अशी वेडीवाकडी करू नकोस. त्या पोटदुखीला तूच जबाबदार असल्यासारखा. अरे जो कोणी जबाबदार असेल ना तो बघून घेईल. अरे काय तोंडाला येईल ते बोलताय काय भोळे? जाऊ दे रे, तेवढीच जराशी गंमत. गंमत? अरे कुणाच्याही चारित्र्याचा संशय घ्यायचा ही गंमत? अरे बरं नाही, खरंच बरं नाही. हे बघ, संशय यावा अशीच परिस्थिती नाहीये का? दौऱ्यावर गेली की ही बाई तिथे बंगल्यात एकटी राहते. आता केला असेल काहीतरी घोळ. बरं, या वेळचा दौरा माझ्यावर अर्धवट सोडून ती परत आली आहे. आता म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे काय? म्हणजे काय? अरे म्हणजे काहीतरी झाली असेल गडबड. हा, तरीच या उलट्या आणि पोटदुखी. बापरे. हा बघा हॅलो, बघा जगनला सुद्धा ताक म्हटल्याबरोबर ताकभात हे कळलं. नाही ताकभात नाही, जगण्याला आता ताकभात, लोणचं, चटणी सगळं कळेल. पण एक सांगतो, बरं नाही, भोगाल्याचे परिणाम. जगन जगन 4 कागदावर सह्या घ्यायच्या म्हणून बाईंच्या बंगल्यावर जाऊन ये ना. तात्या आणि कशा बाई? त्यामुळे कळेल ना बाईंची तब्येत कशी काय आहे ते. आणि ही मानसिक सुट्टी आणखीन किती दिवस चालू राहणार आहे तेही कळेल. काय बाळू, तुला कळलं ना आता मी आपल्या बापाबरोबर राहत नाही ते? अरे आपल्या बापानं मला आणि माझ्या आईला 25 लाख रुपये दिलेत. तू पण अशीच काहीतरी आयडिया कर. मला त्याची काही गरज नाहीये. का गरज का नाहीये? अरे मला तर कळलं की तुझी आई बँगलोरला गेली, तुला एकट्याला टाकून. आणि आपला बाप सुद्धा कल्टी मारणार आहे. कसं होणार? अरे तुला काय वाटतं, आपला बाप पण बँगलोरला जाईल? नाही म्हणजे माझ्या डोक्यात एक असा किडा आला ना म्हणून विचारलं. तुझ्या डोक्यात असलेच किडे येऊ शकतात. अरे तसं नाही यार, आपला बाप आहे चॅप्टर, तुला माहिती आहे. आणि त्यातून तो जर त्याने कल्टी मारली आणि बँगलोरला गेला आणि तुझ्या आई बरोबर काहीतरी सेटिंग वगैरे. अरे काय तुझ्या आईले हे बघ, ये काय तुझ्या फ्युचर विषयी बोलतोय. हात बीत काय उचलायचं कारण नाही. माझ्या फ्युचरची तूच वाट लावलीस. माझ्या मनात माझ्या बापाबद्दल तूच तिरस्कार निर्माण केलास. यापुढे रस्त्यात मी कुठे तुला दिसलो जरी ना तरी रस्ता क्रॉस करून निघून जायचं. मला भेटलास ना तो तोडून ठेवेन, लक्षात ठेव. अरे यार असं काय करतोस यार तनू? अरे तू आपला भाऊ आहेस, किती काही झालंस तरी भाऊ आहेस तू. भावाशी असं वागतात का? हे तू मला विचारतोस? तू मला विचारतोस? पैशासाठी बापाला चिकटतोस, माझा बाप चोरतोस, असं तूच मला म्हणायचंस ना? अरे तेव्हाच ते बस बस. बापानी जसा तुला हाकलला ना तसा मी तुला हाकलतो. निघायचं, परत कधीच भेटायचं नाही, कळलं? ठीक आहे, काय हरकत नाही. अरे ऍक्च्युली ना मी तुला ट्रीट द्यायला आलेलो होतो, पण आता काय ते कर्मदरिद्री का काय म्हणतात ना, हा तसा आहेस तू. आई तर गेलीच आहे एकट्याला टाकून, बाप पण कल्टी मारणार आहे, हातात पैसे पण नाही. तू तर जातोय निघतोय, त्याच्यापेक्षा माझं बरं आहे, माझ्याकडे पैसे तरी आहेत. बरं आहे बाबा, नाही भेटणार उगाच माझे पैसे नको. ऑल द बेस्ट, बघा काय ते.